रोहित पवार यांच्या विरोधामध्ये ईडीकडून कारवाई करण्यात येते। रोहित पवार यांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले। याआधी बारामती ॲग्रोची 50 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली। जानेवारी 2023 मध्ये बारामती ॲग्रोसह अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते। कुणाचं ऐकलं नाही म्हणून ईडी कारवाई करणार हे जगजाहीर आहे। दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच। ईडी कारवाईनंतर रोहित पवार यांचं स्पष्टीकरण, कितीही संघर्ष करावा लागला तरी आपली तयारी आहे, न्यायदेवतेवर आपला पूर्ण विश्वास आहे, असं रोहित पाटील यांनी एक्स पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी एक्स पोस्ट मध्ये काय म्हटलं आपण पाहतोय। महाराष्ट्राने लाचारीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलाय हा इतिहास आहे। सत्यमेव जयते, जय संविधान। कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून आपल्या विरोधात ईडीने कारवाई केली हे जगजाहीर आहे। त्यांनी केवळ आलेल्या आदेशांचं पालन केलं आणि आरोपपत्रही दाखल केलं। असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्याय व्यवस्थेच्या कोर्टात आहे। न्यायदेवतेवर आपला पूर्ण विश्वास असून यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच। विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी आपली तयारी आहे। रोहित पवार यांनी ईडी कारवाईनंतर स्पष्टीकरण दिलंय। रोहित पवारांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले। सरकारमधील मंत्र्यांवर ईडीने आरोपपत्र का दाखल केलं नाही, सरकारमधील लोकांवर आरोपपत्र का नाही, असं सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। आम्ही लढणारे लोक घाबरणार नाही। अजित पवारांविरोधातील ट्रकभर पुराव्यांचं काय झालं, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला। सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा पवारांविरुद्ध ट्रकभर पुरावे, एरंडेश्वर असतील, अन्य वेगवेगळे अजितदादांचे मालकीचे कारखाने असतील, MSC बँक असतील, या ट्रकभर पुराव्याचं काय झालं हा प्रश्न आहे। आणि मग रोहित पवारांच्या आता काय पुरवणी पत्र, ईडी वगैरे वगैरे वगैरे, की इकडं ते अनिल परबांनी सांगितलं की 23,000 रुपये टॅक्स भरला त्याची चौकशी, 23,000 रुपये टॅक्स भरला त्याची। आणि एकीकडं हे मोठे मोठे विषय आहे, मग त्या सरनाईकाचे असतील, भावना गवळींचे असतील, नारायणराव राणेंचे असतील, आणि अजितदादांचं महत्त्वाचं हसन मुश्रीफांचं असतील, याचं काय झालं हा प्रश्न आहे माझा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।